Hello, and welcome to Stories with Sonakshi channel, a place where stories are soft, emotions are real, and every tale is told with heart. संयमाची जादू. विहान आपल्या बागेत एक लाल रंगाची खेळण्यातील कार घेऊन खेळत होता. त्याला ती कार खूप वेगाने पळवायची होती, पण बागेतील उंच गवतात ती वारंवार अडकत होती. विहान खूप घाईत होता आणि त्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी होती. सुमती आजी बागेत एका लाकडी बाकावर बसून विहानला बघत होती. तिने पाहिले की विहान किती अस्वस्थ आहे. तिच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य होते. तिने आपल्या हातात एक छोट्या बियांचे पाकिट धरले होते. विहान वैतागून पळत आजीकडे आला. तो म्हणाला, आजी, ही कार किती हळू चालतीये आणि बागेतली फुले पण अजून उमलली नाहीत. मला सगळं आताच्या आता हवंय. आजीने त्याला जवळ घेतले. आजीने पाकिटातून एक छोटी सुरकुतलेली आणि काळ्या रंगाची बी बाहेर काढली. विहान, हे बघ, यात एक मोठी जादू लपली आहे. तुला ती बघायची आहे का? आजीने विचारले. विहानने आश्चर्याने त्या बीकडे पाहिले. आजी आणि विहान बागेच्या एका कोपऱ्यात गेले. आजीने विहानला एक छोटे खुरपे दिले. दोघांनी मिळून मातीत एक छोटासा आणि उबदार खड्डा खणला. विहानला खूप उत्साह वाटत होता. विहानने ती छोटी बी त्या खड्ड्यात ठेवली. त्याला वाटले की बी मातीत टाकताच त्याचे लगेच मोठे झाड होईल आणि त्याला फुले येतील. तो मोठ्या आशेने मातीकडे एकटक बघू लागला. आजीने विहानला मातीवर थोडे पाणी शिंपडायला सांगितले. आजी म्हणाली, आता या बीला निजवू दे. तिला वाढण्यासाठी वेळ हवा असतो. आपण फक्त तिची काळजी घेऊया. त्या रात्री विहानला झोप येत नव्हती. तो वारंवार खिडकीतून बाहेर बागेकडे बघत होता. त्याला वाटत होते की रातोरात त्या बीचे मोठे झाड झाले असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान धावत बागेत गेला. त्याने पाहिले की तिथे अजूनही फक्त मातीच होती. तो खूप नाराज झाला आणि रडू लागला. आजी, तुझी जादू चालली नाही. तो जोरात ओरडला. आजी धावत तिथे आली आणि तिने विहानला कुशीत घेतले. ती म्हणाली, बाळा, जमिनीच्या आत ती बी खूप कष्ट करत आहे. ती स्वतःची मुळे घट्ट करत आहे. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, त्यालाच आपण संयम म्हणतो. दुपारच्या वेळी अचानक जोरात पाऊस पडू लागला. विहानला बागेत जाऊन खेळायचे होते, पण आजीने त्याला थांबवले. पाऊस थांबण्याची वाट बघूया विहान. थोडा संयम ठेव, आजी म्हणाली. विहान आणि आजी खिडकीतून पावसाचे थेंब झाडांवर पडताना बघत होते. विहानला समजले की झाडांना वाढण्यासाठी या पावसाची पण गरज आहे. तो शांतपणे पावसाचा आनंद घेऊ लागला. पाऊस थांबल्यावर विहान आणि आजी बागेत गेले. त्यांनी पाहिले की बी पेरलेल्या जागेवर काही छोटे गवत उगवले आहे. आजीने विहानला ते गवत उपटायला शिकवले, जेणेकरून बीला वाढायला जागा मिळेल. अचानक एक छोटी चिमणी, जिला विहान चिऊ म्हणायचा, तिथे आली आणि ती माती टोचू लागली. विहानने हळूच तिला बाजूला केले. चिऊ, तिथे माझी बी झोपली आहे, तिला त्रास नको देऊ, विहान हळू आवाजात म्हणाला. अनेक दिवस उलटले. विहान दररोज सकाळी उठून पाणी घालत राहिला. एक दिवस त्याला मातीतून एक छोटासा, नाजूक आणि हिरवा मोड बाहेर आलेला दिसला. विहान आनंदाने जोरात ओरडला. विहानने आजीला बोलावले. दोघेही त्या इवल्याशा कोबाकडे बघून खूप आनंदी झाले. बघ विहान, तुझा संयम फळाला आला, आजी कौतुकाने म्हणाली. आता विहानला संयमाचे महत्त्व उमजले होते. त्याने आपली ती लाल कार घेतली आणि ती हळूहळू चालवू लागला. त्याने घाई न करता कारसाठी एक छोटा रस्ता तयार केला. काही आठवड्यांनंतर त्या छोट्या रोपावर एक कळी आली. विहान ती कळी उमलण्याची वाट पाहू लागला. त्याला आता माहिती होते की फुले उमलायला वेळ लागतो. शेवटी त्या कळीचे एका अतिशय सुंदर आणि सुवासिक निळ्या रंगाच्या फुलात रूपांतर झाले. आजी आणि विहान दोघेही त्या फुलाकडे बघून समाधानाने हसत होते. संपूर्ण बाग त्या फुलाच्या सुगंधाने भरून गेली होती. विहानने आजीला घट्ट मिठी मारली. त्याला जीवनाचा सर्वात मोलाचा धडा मिळाला होता. उत्तम फळ मिळण्यासाठी वाट बघावी लागते. आता विहान संयमी विहान झाला होता. Thanks for watching our story. Don't forget to like, subscribe, and share this video with your friends and family. Tell us your thoughts in the comments.